Okay, so today we are going to start the new topic, that is magnetism. Now, the magnetism, or name of the topic, is also called as magnetism and the matter. Okay, असं देखील याला म्हटलं जातं. Okay, so what do you mean by magnetism exactly? So magnetism is the property of the magnet due to which it attracts these small pieces of iron. Okay, so magnetism ही प्रॉपर्टी जी आहे ती मॅग्नेटला असणार आहे, लक्षात घ्या. सो याची डेफिनेशन काय येणार आहे? इट इज property due to which it can attract small pieces of iron. That is called as magnetism. So property of attracting small pieces of iron is called as magnetism. ओके, तर या पद्धतीने ही मॅग्नेटिझमची डेफिनेशन आहे. तर स्मॉल पीसेसला अट्रॅक्ट करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला मॅग्नेटिझम असं म्हणणार आहे. आणि मग मॅग्नेट म्हणजे काय? मॅग्नेट. ओके, so any substance which can attract small pieces of iron, that is called as magnet. Okay, magnet म्हणजे काय? A substance which can attract small pieces of iron is called as magnet. ओके, ही मॅग्नेटची डेफिनेशन आहे. अ सबस्टन्स विच कॅन अट्रॅक्ट स्मॉल पीसेस ऑफ आयर्न इज कॉल्ड एज मॅग्नेट. आता आपल्याला मॅग्नेट माहित आहे, मॅग्नेटचे डिफरंट टाइप्स आहेत, जसे बार मॅग्नेट आहे, मॅग्नेटिक निडल आहे, हॉर्सशू मॅग्नेट आहेत. ओके, सो डिफरंट टाइप्स ऑफ मॅग्नेट्स आर देअर अकॉर्डिंग टू द शेप. सो अकॉर्डिंग टू द शेप डिफरंट टाइप्स ऑफ मॅग्नेट्स काय काय येतात बघा. टाइप्स ऑफ मॅग्नेट. टाइप्स ऑफ मॅग्नेट आर काय येतात. फर्स्ट इज द बार मॅग्नेट. ओके, बार मॅग्नेट. सो बार मॅग्नेट म्हणजे काय असणार आहे? देर इज अ bar magnet. The shape of the bar magnet will be like this. Okay, so on one side there is north pole and another side there is a south pole. So this is the shape of the bar magnet. Second जे आहे that is magnetic needle. Magnetic needle जे आहे ती अनेक वेळा तुम्ही बघितलेली असेल. It is used to show north south direction. Okay, नॉर्थ साऊथ डायरेक्शन जे आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करतो? मॅग्नेटिक निडलचा वापर करतो. द शेप ऑफ द मॅग्नेटिक निडल इज लाईक दिस. So this is the magnetic needle. So once again, on one side of this magnetic needle there will be north pole and another side there will be south pole. It can rotate about its center. Okay, then third type of the magnet is the horseshoe magnet, which is in short also called as HS magnet. Horseshoe magnet. हॉर्सशू मॅग्नेटलाच काय म्हणतो आपण शॉर्ट मध्ये? HS मॅग्नेट असं आपण म्हणतो. ओके, तर हॉर्सशू मॅग्नेटचा जो शेप आहे तो या पद्धतीने असणार.
So this is a HS magnet or horseshoe magnet. अनेक वेळा अनेक एक्झाम्पल मध्ये आपल्याला हॉर्शू मॅग्नेट बघायला मिळतो. ओके, बिकॉज इट कॅन प्रोड्यूस uniform magnetic field between the two poles. So on one side there is a north pole and another side there is a south pole, and between the two poles there is a magnetic field from north pole to the south pole. जे दोन पोलच्या मध्ये आपल्याला इथं मॅग्नेटिक फील्ड मिळते. ओके, इथं दोन पोलच्या काय होणार आहे, आउटसाइडला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळणार आहे. Now this magnet, okay, in ancient time this magnet was called as lodestone. Okay, पूर्वी याला मॅग्नेटला लोडस्टोन असंही म्हटलं जातं. ओके, म्हटलं जायचं लोडस्टोन, सॉरी लोडस्टोन. ओके, पूर्वीच्या काळी याला लोडस्टोन असे म्हटलं जातं. लोडस्टोनचा मिनिंग काय होतो लक्षात घ्या. तर द स्टोन हॅव्हिंग ह्युमनली पॉवर. ओके, दैवी शक्ती असणारा दगड. Okay, the stone having heavenly power is called as lodestone. ओके, कारण याच्यामध्ये ही प्रॉपर्टी असायची की ते त्याला डायरेक्शन दाखवू शकायचं. बिकॉज दिस मॅग्नेट वॉज और मॅग्नेटिक निडल वॉज युज्ड इन दी ट्रॅव्हल. पण पूर्वीच्या काळी डायरेक्शन बघण्यासाठी कुठलीही मेथड नसायची आणि डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी ते मॅग्नेटचा वापर करायचा. आणि त्याच्यामुळे पूर्वीच्या पीपलना असं वाटायचं की त्याच्यामध्ये कुठली तरी ह्युमनली पॉवर असेल की ज्याच्यामुळे ते डायरेक्शन त्यांना दाखवतं. and therefore in ancient time this magnet was called as lodestone. Okay, now let's study the properties of this magnet. या मॅग्नेटच्या डिफरंट प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सुरुवातीला आपण बघूया. ओके, प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेट. properties of magnet. Okay, so what are the different properties of the magnet? तर त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी येते, that is when a magnet is suspended in air. Okay, when a magnet is suspended in air, it always rests in north-south direction. Okay, so this is the first property. First property काय बघा, when a magnet is suspended in air, it always rests in north south डायरेक्शन. ओके, म्हणजे कुठलाही बार मॅग्नेट सस्पेंड केल्यानंतर कुठल्या डायरेक्शनवर राहतो, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनवर राहतो. आता तुम्हाला हे देखील माहिती असेल की अर्थ इज लाईक ऑल्सो ए ह्यूज मॅग्नेट. अर्थ इज ऑल्सो ए ह्यूज मॅग्नेट. म्हणजे आपल्या सराउंडिंगला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ते कुणाचं आहे, अर्थचं आहे. तिथं कुठलाही इतर बार मॅग्नेट तुम्ही जर सस्पेंड केला किंवा कुठलाही मॅग्नेट सस्पेंड केला तर तो कुठल्या डायरेक्शन राहणार आहे, इट ऑलवेज रेस्ट इन नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन. ओके, लक्षात येते का बघा. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी, दॅट व्हेन अ मॅग्नेट इज सस्पेंडेड इन एअर इट ऑलवेज रेस्ट इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. आता या प्रॉपर्टीचा वापर आपण काय करू शकतो, एखाद्या बार मॅग्नेटचा नॉर्थ पोल कुणीकडे आहे आणि साऊथ पोल कुणीकडे आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी देखील करू शकतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज अ बार मॅग्नेट इज सस्पेंडेड अँड इट रेस्ट लाईक दिस. या पद्धतीने रेस्ट करतोय, ठीक आहे. अँड सपोज एक बार मॅग्नेट सस्पेंड केला या डायरेक्शनला राहिला तर त्याचा मिनिंग काय होणार आहे. सपोज इकडे नॉर्थ असेल, इकडे साऊथ असेल, इकडे ईस्ट असेल आणि इकडे वेस्ट असेल. तर नॉर्थ डायरेक्शनला जो पोल असतो त्याला काय म्हणतो आपण, नॉर्थ पोल असं म्हणतो आपण. आणि साऊथ साईडला जो पोल असतो त्याला काय म्हणायचं, साऊथ पोल. म्हणजे एखाद्या बार मॅग्नेटचे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आपल्याला माहिती नसतील. ओके, काही वेळेला त्याच्यावर प्रिंटेड नसतं बार मॅग्नेटवर
की याच्यावरचा नॉर्थ पोल कुठला आणि साऊथ पोल कुठला. तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी काय करायचं आहे, त्याला एअरमध्ये सस्पेंड करायचा. ओके, तो ऑटोमॅटिकली नॉर्थ साऊथ डायरेक्शन राहणार आहे आणि नॉर्थच्या साईडला जो पोल तुम्हाला दिसणार दॅट विल बी युअर नॉर्थ पोल आणि साऊथच्या साईडला जो पोल दिसणार आहे दॅट विल बी युअर साऊथ पोल. ओके, असं समजू नका की नॉर्थच्या साईडला साऊथ पोल असेल किंवा साऊथच्या साईडला नॉर्थ पोल असेल, असं काय नसतं. आणि हे असं का होतं ते आपण पुढे डिस्कस करणार आहे. ओके, तर एखाद्या बार मॅग्नेटचे पोल्स कसे आयडेंटिफाय करायचे काय सांगितलं मी, तर एअरमध्ये सस्पेंड करायचा आणि नॉर्थ साईडला जो पोल असणार आहे त्याला मी काय म्हणणार, नॉर्थ पोलच असं म्हणणार, त्या बार मॅग्नेटचा नॉर्थ पोल असं म्हणणार. आणि साऊथ साईडला जो पोल असणार आहे त्याला काय म्हणणार आहे, साऊथ पोल असं म्हणणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे पुन्हा एकदा बघा, बार मॅग्नेट एअरमध्ये सस्पेंड केला तर दिल्लीकडे किंवा हिमालयाकडे जो पोल असणार त्याला काय म्हणणार मी, त्या मॅग्नेटचा नॉर्थ पोल असं म्हणणार. आणि इकडं साऊथला म्हणजे कन्याकुमारीकडे जो पोल असेल त्याला काय म्हणणार मी, साऊथ पोल असं म्हणणार. ओके, सो दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. नेक्स्ट, सेकंड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इज दॅट, ओके, सेकंड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इज दॅट, सेकंड प्रॉपर्टी काय येणार बघा, when a bar magnet is dipped in iron fillings and taken out, most of the iron filling clings to the ends, near the ends, not at the middle. ओके, म्हणजे एखादा बार मॅग्नेट घेतला आपण, हे बघा, a bar magnet is dipped in iron fillings. आयर्न फिलिंग म्हणजे काय येणार आहे, आयर्न फिलिंग्स किंवा आयर्न फाइलिंग्स आपण म्हणतो, लोखंडाचा चुरा. लोखंडाच्या चुऱ्यामध्ये आयर्न फिलिंग्स मध्ये एक बार मॅग्नेट बुडवला आणि बाहेर काढला. A bar magnet is dipped in iron fillings and taken out. तर तुम्हाला काय दिसेल याच्यामध्ये, तर मोस्ट ऑफ द आयर्न फिलिंग्स स्टिक नियर द एंड्स. ओके, देन मोस्ट ऑफ आयर्न फिलिंग्स काय होतात, स्टिक्स नियर एंड्स. म्हणजे त्या बार मॅग्नेटच्या दोन्ही एंडला जास्त लोखंडाचा चुरा जो आहे तो चिकटलेला तुम्हाला दिसेल, मधल्या पोर्शन मध्ये जास्त चिकटलेला दिसणार नाही. ओके, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतं, मग याच्यावरून हे लक्षात येतं की बार मॅग्नेटला मॅग्नेटिझम नावाची प्रॉपर्टी असते, म्हणजे आयर्न पीसेसला अट्रॅक्ट करण्याची प्रॉपर्टी असते आणि ती प्रॉपर्टी त्या बार मॅग्नेटमध्ये सगळीकडे नसते. लक्षात येते मी काय सांगतोय, तर अट्रॅक्ट करण्याची जी प्रॉपर्टी आहे ती नियर एंड कॉन्सन्ट्रेट झालेली असते आणि त्या पोर्शनला काय म्हणतो आपण, मॅग्नेटचा पोल असं म्हणतो. लक्षात घ्या, त्याला काय म्हणतो आपण, पोल. ओके, याचा मिनिंग काय झाला, दॅट इज मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी आहे, मॅग्नेटिझम ऑफ बार मॅग्नेट इज मॅग्नेटिझम ऑफ बार मॅग्नेट इज concentrated near ends, not at the middle. आणि ज्या ठिकाणी हे मॅग्नेटिझम कॉन्सन्ट्रेट झालेला आहे तो जो रिजन आहे, एंड जवळचा तो जो रिजन आहे त्याला काय म्हणतो आपण, पोल असं म्हणतो. ओके, सो दिस रिजन इज कॉल्ड ॲज पोल. आणि त्याच्यामधला एक पोल कुठला असतो, साऊथ पोल असतो आणि दुसरा पोल कुठला असतो, नॉर्थ पोल असतो. ओके, कॉल्ड ॲज पोल. वन पोल is north pole and other pole is south pole. ठीक आहे, so this is the second property. Next, third property. आता थर्ड प्रॉपर्टी काय बघा, सपोज आता आपल्याला हे लक्षात आलं की कुठल्याही मॅग्नेटला दोन पोल असतात, एका साईडला नॉर्थ पोल असतो आणि दुसऱ्या साईडला काय असतो, साऊथ पोल असतो. आता दोन्ही साईडचे हे दोन पोल सेपरेट करण्यासाठी मधून आपण त्याला काय केलं, कट केलं.
बार मॅग्नेटला मधून जर कट केला तर काय होईल, नॉर्थ आणि साऊथ पोल सेपरेट होतात का? नाही सेपरेट होत. कट झालेल्या मॅग्नेटला परत काय होणार आहे, दोन्ही एंडला नॉर्थ आणि साऊथ पोल तुम्हाला दिसतील. म्हणजे कंटिन्युअसली मॅग्नेटला तुम्ही कट करत गेला, त्याचे छोटे छोटे तुकडे करत जरी गेला, तर प्रत्येक पार्टला तुम्हाला काय मिळणार आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल मिळणारच आहे. म्हणजे याचाच दुसरा मिनिंग काय होतो, इट इज इम्पॉसिबल टू सेपरेट नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट. म्हणजे त्या मॅग्नेटला कट करत तुम्ही ऍटॉमिक लेवल पर्यंत जरी गेला तरी ऍटम मध्ये देखील शेवटी तुम्ही ऍटमला पोहोचणार त्याच्या, बरोबर आहे ना? कारण ऍटम पेक्षा छोटा पार्ट आपल्याला मिळवता येणार नाही, बरोबर आहे ना? एक कुठल्याही एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्ट म्हणजे काय येणार आहे, ऍटम येणार. कट करत तुम्ही ऍटॉमिक लेवलला जरी गेला तरी ऍटॉमिक लेवलला देखील काय मिळणार आहे तुम्हाला, नॉर्थ आणि साऊथ पोल मिळतात. ओके, परंतु तो सेपरेट कधी होत नाही. म्हणजे मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे सिंगल नॉर्थ पोल किंवा सिंगल साऊथ पोल जो आहे तो कधीही एक्झिस्ट होत नाही, हे लक्षात घ्या. सो थर्ड प्रॉपर्टी काय आहे, मोनोपोल डझंट एक्झिस्ट. म्हणजे याचंच मिनिंग काय, इट इज इम्पॉसिबल टू गेट single north pole or south pole of a magnet. एखाद्या मॅग्नेटचा सिंगल नॉर्थ पोल किंवा सिंगल साऊथ पोल मिळवणं ही गोष्ट जी आहे ती काय आहे, इम्पॉसिबल आहे. मोनोपोल डझंट एक्झिस्ट. ठीक आहे. सो दीज आर द 3 व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेट. लक्षात आलं? फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे, when it is suspended in air it always rests in north south direction. नॉर्थ कडे जो पोल असतो त्याला नॉर्थ पोल म्हणायचं, साऊथ कडे जो पोल असतो त्याला साऊथ पोल म्हणायचं. when a bar magnet is dipped in iron flings and taken out, most of the iron flings sticks near the end. म्हणजे याचंच मिनिंग काय होतो, मॅग्नेटिझम ऑफ द बार मॅग्नेट इज कॉन्सन्ट्रेटेड नियर द एंड्स, नॉट इन द मिडल रिजन. आणि ज्या ठिकाणी हे मॅग्नेटिझम कॉन्सन्ट्रेट झालेला आहे तो जो रिजन आहे त्याला काय म्हणायचं, पोल असं म्हणायचं. तर त्या दोन पोल मध्ये एक जो पोल आहे दॅट पोल इज कॉल्ड ॲज नॉर्थ पोल, अनदर पोल इज कॉल्ड ॲज साऊथ पोल. त्याचबरोबर बार मॅग्नेटला मधून कट केला आणि नॉर्थ पोल साऊथ पोल सेपरेट करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं दिसून येईल की पुन्हा एकदा त्या कट झालेल्या दोन पीसेसला परत नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दोन्ही पोल तुम्हाला मिळतात. म्हणजे इट इज इम्पॉसिबल टू गेट सिंगल पोल, सिंगल नॉर्थ पोल और सिंगल साऊथ पोल, दॅट इज मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. आता इथून पुढे काही थेअरीच्या कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी आपण काय करतो, नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल, सिंगल नॉर्थ पोल किंवा सिंगल साऊथ पोल जो आहे तो कन्सिडर करतो. आणि त्यावेळी काय त्याला म्हणायचं, फिक्शियस नॉर्थ पोल किंवा फिक्शियस साऊथ पोल. कारण ऍक्च्युली सिंगल पोल एक्झिस्ट नसतो ना, परंतु काही वेळेला थेअरी एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला सिंगल पोल तिथे घ्यावा लागतो. आणि त्यावेळी सिंगल पोल म्हणण्याऐवजी आपण काय करतो, आपण त्याला फिक्शियस पोल असं म्हणतो. फिक्शियस पोल म्हणजे काय, सिंगल पोल किंवा सिंगल नॉर्थ पोल जो एक्झिस्ट करत नाही. ओके, फिक्शियस पोल, फिक्शियस नॉर्थ पोल किंवा फिक्शियस साऊथ पोल असं काही वेळेला थेअरीमध्ये इथून पुढे तुम्हाला वर्ड बघायला मिळेल. आता या मॅग्नेटशी रिलेटेड किंवा मॅग्नेटिझमशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स आपण थोडेसे बघूया. हे टर्म्स रिलेटेड टू द मॅग्नेटिझम. Terms related to magnetism or magnet. तर फर्स्ट टर्म आहे दॅट इज पोल. फर्स्ट टर्म काय असणार आहे, मॅग्नेटिक पोल म्हणजे काय.
ओके, जस्ट पोल किंवा इट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक पोल. तर मॅग्नेटिक पोल म्हणजे काय, तर इट इज द रिजन इनसाइड द मॅग्नेट वेअर मॅग्नेटिझम इज कॉन्सन्ट्रेटेड. ओके, सो मॅग्नेटमध्ये सगळीकडं मॅग्नेटिझम युनिफॉर्म नसतं, हे आता आपण प्रॉपर्टीमध्ये बघितलेलंच आहे. सगळीकडे मॅग्नेटिझम युनिफॉर्म नसणार आहे. काही ठिकाणी मॅग्नेटिझम काय असतं, जास्त असतं. कुठं असतं, नियर द एंड, एक्झॅक्टली एंडला पण नाही, थोडस एंडच्या आतमध्ये. तर हा जो रिजन आहे त्याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक पोल असं म्हणायचं. ओके, द रिजन नियर एंड in magnet where magnetism is concentrated is called as magnetic pole. ठीक आहे, ही झाली मॅग्नेटिक पोलची डेफिनेशन. रिजन नियर द एंड इन मॅग्नेट वेअर मॅग्नेटिझम इज कॉन्सन्ट्रेटेड इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक पोल. मॅग्नेटिक पोल दोन टाईपचे असतात हे आपल्याला माहित आहे. ओके, टू टाइप्स ऑफ पोल काय आहेत, once again first is the north pole and second is the south pole. लक्षात येत आहे, दोन पोल आहेत, एक आहे नॉर्थ पोल आणि दुसरा आहे साऊथ पोल. सेकंड, पोल स्ट्रेंथ म्हणजे काय, पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ, तर हे पोल स्ट्रेंथ म्हणजे काय असतं, द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिझम ऑफ द मॅग्नेटिक पोल. म्हणजे आता पोल, एखादा पोल आयर्न पीसेसला किती प्रमाणात अट्रॅक्ट करू शकतो. ओके, ही जी मॅग्नेटिझमची स्ट्रेंथ आहे त्याला काय म्हणायचं, पोल स्ट्रेंथ असं म्हणायचं. ओके, स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिझम आयर्न पीसेसला अट्रॅक्ट करण्याची स्ट्रेंथ, दॅट इज स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिझम ऑफ ए पोल is called as pole strength. त्याला काय म्हणतो आपण, पोल स्ट्रेंथ असं म्हणतो. स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिझम ऑफ ए पोल इज कॉल्ड ॲज पोल स्ट्रेंथ. आता ही पोल स्ट्रेंथ जी आहे ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्याला SI युनिट, डायमेन्शन वगैरे सगळ्या गोष्टी असणार आहेत. स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिझम ऑफ ए पोल इज कॉल्ड ॲज पोल स्ट्रेंथ. ओके, दिस पोल स्ट्रेंथ इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल m. हे लक्षात घ्या. ओके, इट इज डिनोटेड बाय स्मॉल m. स्मॉल m लेटरनं पोल स्ट्रेंथ डिनोट करतो या टॉपिक मध्ये आपण. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे, पोल स्ट्रेंथ ऑफ नॉर्थ पोल इज टेकन ॲज +m अँड पोल स्ट्रेंथ ऑफ साऊथ पोल इज टेकन ॲज -m. ओके, सो फॉर नॉर्थ पोल काय येणार आहे, नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो अँड फॉर साऊथ पोल काय येणार आहे, फॉर साऊथ पोल स्ट्रेंथ इज -m कन्सिडर करतो. आता हे पोल स्ट्रेंथचं SI युनिट काय येतं, SI युनिट ऑफ पोल स्ट्रेंथ इज एम्पियर पर मीटर येतं. लक्षात घ्या, SI युनिट ऑफ पोल स्ट्रेंथ इज एम्पियर पर मीटर. हे युनिट कुठून आलं, तर मॅग्नेटिक इफेक्ट हा जो टॉपिक आहे त्या टॉपिक वरून हे युनिट आलेलं आहे, एम्पियर पर मीटर. ओके, त्या टॉपिक मध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल, SI युनिट एम्पियर पर मीटर कसं काय. SI युनिट इज एम्पियर पर मीटर आणि याच्यावरूनच आपण पोल स्ट्रेंथचं डायमेन्शन देखील सांगू शकतो. आणि हे डायमेन्शन काय येणार बघा, m0 L-1 T0 A1. सो दिस इज डायमेन्शन ऑफ द पोल स्ट्रेंथ. लक्षात येतं. तर बघा काय काय बघितलं, मॅग्नेटिक पोल बघितलं आणि पोल स्ट्रेंथ बघितलं. ओके, नेक्स्ट इज
मॅग्नेटिक ऍक्सिस म्हणजे काय? सॉरी, एसआय युनिट एम्पियर पर मीटर नाहीये, एक मिनिट, सॉरी, एसआय युनिट इज एम्पियर मीटर, सॉरी, इट इज नॉट एम्पियर पर मीटर. SI unit is ampere into meter. M0, L1, T0, A1. And dimension M0, L1, T0, A1. SI unit is ampere meter. Okay. Next is magnetic axis म्हणजे काय? Third term. Magnetic axis. आताच तुम्हाला माहिती आहे की every magnet has a north pole and south pole, and the line passing through the north pole and south pole of that magnet is called as magnetic axis. Okay. Suppose this is a bar magnet, and here there is a north pole, and at this point suppose there is a south pole. Okay, so line passing through these 2 points is called as magnetic axis. So this line is magnetic axis. Line passing through north and south pole of magnet. Okay, that is called as magnetic axis. Line passing through north and south pole of magnet is called as magnetic axis. Next is magnetic equator म्हणजे काय? मॅग्नेटिक इक्वेटर. तर मॅग्नेटिक इक्वेटरची डेफिनेशन कशी आहे बघा. लाईन पासिंग थ्रू, इट इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू center of magnet, line passing through center of magnet and perpendicular to axis, perpendicular to axis is called as magnetic equator. Okay, so magnetic equator कसा आहे बघा. This will be your magnetic equator. Suppose this is the center, okay, center of the bar magnet. तर सेंटर ऑफ बार मॅग्नेट मधून पास होणारी लाईन आणि ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणारी जी लाईन आहे, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक इक्वेटर. So this angle is 90 degrees. So this is magnetic equator. So next term is related to the geometric length. Next term काय बघा, geometric length. Next term is geometric length. Okay, so what do you mean by geometric length? End to end length of a bar magnet is called as geometric length. म्हणजे एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत जी कंप्लीट लेंथ आहे, दॅट लेंथ इज कॉल्ड एज जिओमेट्रिक लेंथ. ओके, एंड टू एंड लेंथ ऑफ magnet is called as geometric length. End to end length of a bar magnet is called as geometric length.
Next is the magnetic length. Magnetic length. ओके, आता मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय, तर सेपरेशन बिटवीन नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट, दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक लेंथ. ओके, सेपरेशन किंवा डिस्टन्स बिटवीन नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ ए बार मॅग्नेट is called as magnetic length. Is called as magnetic length. Separation between north pole and south pole is called as magnetic length. आता जॉमेट्रिक लेंथ म्हणजे एंड टू एंड लेंथ असते आणि मॅग्नेटिक लेंथ म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल मधली लेंथ. आता नॉर्थ आणि मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की नॉर्थ आणि साऊथ पोल जे आहेत ते एक्झॅक्टली एंडला नसतात, तर ते थोडेसे एंड पासून काय असतात, आतमध्ये असतात. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, मॅग्नेटिक लेंथ जी आहे, मॅग्नेटिक लेंथ जी आहे ती थोडीशी काय असणार आहे, कमी असणार. ओके, लेस दॅन जिओमेट्रिक लेंथ. मॅग्नेटिक लेंथ इज स्लाइटली लेस दॅन द जिओमेट्रिक लेंथ. आणि या दोघांच्या मध्ये रिलेशन काय येणार बघा, तर रिलेशन असं येणार, मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 टाइम्स काय तर जिओमेट्रिक लेंथ येणार. मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 टाइम्स जिओमेट्रिक लेंथ. हे दोघांच्या मध्ये रिलेशन आहे. म्हणजे जिओमेट्रिक लेंथ जर 6 सेंटीमीटर असेल तर मॅग्नेटिक लेंथ येणार आहे 5 सेंटीमीटर. जिओमेट्रिक लेंथ जर 12 सेंटीमीटर असेल तर मॅग्नेटिक लेंथ येणार आहे 10 सेंटीमीटर अँड सो ऑन. So this is the concept of magnetic length, and this magnetic length is denoted as 2L. It is always denoted as 2L. magnetic length जी आहे ती 2L न डिनोट करतोय आपण. लक्षात येते, म्हणजे थोडक्यात L म्हणजे काय येणार आहे, सेंटर पासून नॉर्थ पोलचं डिस्टन्स किंवा सेंटर पासून साऊथ पोलचं डिस्टन्स म्हणजे L येणार. आणि नॉर्थ आणि